नमस्कार मित्रांनो, भाग 13वा. मागील घटना. अवी आणि कविता त्यांच्या लग्नाची बोलणी करायला आवीच्या घरी जयवंतबाबांना भेटण्यासाठी गेले होते. जयवंतबाबांनी अवी आणि कविताला त्यांच्या लग्नासाठी लगेच होकार दिला होता. त्यामुळे अवी आणि कविता खूप आनंदी झाले होते. जयवंतबाबांच्या सकारात्मक प्रतिसादाने कवितालाही खूप आनंद झाला होता. त्यानंतर जयवंतबाबा, अवी आणि कविता जयवंतबाबांच्या कारमधून कविताच्या घरी जायला निघाले होते. वाटेत कविताच्या मनात तिच्या आईवडिलांच्या प्रतिक्रियेबद्दल धाकधूक सुरू झाली होती. अवीने तिला धीर दिला होता आणि जयवंतबाबांनीही त्यांना पाठिंबा दिला होता. आता पुढे. जयवंतबाबांची कार कविताच्या बंगल्याजवळ पोहोचली. कविताचे पापा श्रीकांत मोरे आपल्या बंगल्याच्या टेरेसवर कटड्याजवळ उभारून निवांतपणे इकडे तिकडे फिरत सिगरेट पीत उभे होते. श्रीकांत हा स्वभावाने थोडा चिडका माणूस होता. त्यांना आपल्या श्रीमंतीचा, संपत्तीचा खूप मोठा गर्व होता. जयवंतबाबांची कार गेटमधून आत आली आणि अंगणात येऊन थांबली. श्रीकांतने तोंडातील सिगरेटचा धूर बाहेर फेकत खाली अंगणात कारकडे पाहिलं. कार बघून त्याच्या चेहऱ्यावर थोडेसे आश्चर्याचे भाव आले होतेच. कार पार्क झाली आणि त्यातून जयवंत, अवी व कविता कारचे दरवाजे खोलून खाली उतरले. कवितासोबत तरुण मुलगा बघून श्रीकांतच्या मनात संशयाची पाल कुचकुचली. कारचे उघडलेले दरवाजे पुन्हा बंद करून जयवंत, अवी आणि कविता तिघेही बंगल्याकडे चालू लागले. श्रीकांत टेरेसवरून जयवंतच्या कारकडे आश्चर्याने पाहतच होता. जयवंत, अवी आणि कविता तिघेही पायऱ्या चढून व्हरांड्यात आले. कविता खुश होऊन आनंदाने त्यांना म्हणाली, वेलकम अंकल, वेलकम अवी. जयवंत आणि अवीही तिला थँक्यू म्हणाले. मग कविता हसत म्हणाली, अवी, दिस इज माय होम. कसं वाटलं? अवी म्हणाला, छान आहे, व्हेरी नाईस. लगेच कविताने डोरबेल वाजवली आणि आतून कविताच्या मम्मीने दार उघडले. समोर कवितासोबत अचानक जयवंत आणि अवीला पाहून मम्मी गोंधळली होती. जयवंत आणि अवी त्या घरी पहिल्यांदाच आले होते, त्यामुळे ते अनोळखे होते. मम्मी आश्चर्याने म्हणाली, कविता तू? आणि हे कोण? लगेच जयवंत बाबा पुढे होऊन नमस्कार करत म्हणाले, नमस्कार वहिनी, मी जयवंत, अविनाशचा वडील. कविताच्या आईनेही नमस्कार केला आणि तिने तिघांनाही आत घेतले. जयवंत, अवी आणि कविता तिघेही दरवाजातून आत आले. कविताची मम्मी म्हणाली, तुम्ही बसा, मी चहा बनवते. असं म्हणून मम्मी किचनमध्ये गेली. मग कविता म्हणाली, अंकल, अवी, तुम्ही बसा, मी पप्पा कुठे आहेत बघते. जयवंत बाबा ओके म्हणाले आणि बाजूच्या सोफ्यावर बसले. अवी ही जयवंत बाबांच्या बाजूला सोफ्यावर बसला. कविता पापांना आवाज देत किचनकडे चालली. तेवढ्याच जिन्यावरून श्रीकांतचा मी इकडे आहे असा आवाज आला. कविता चालताच थांबली. तिघांनीही जिन्याकडे पाहिलं. श्रीकांत जिना उतरून हॉलमध्ये आले. कविता पापांकडे बघून हसली. श्रीकांतही तिच्याकडे नजर टाकून एकदाच हसला आणि समोरच्या सोफ्यावर बसला. कविताने श्रीकांतला अवी आणि जयवंतची ओळख करून दिली. कविता अवीकडे हात करून पापांना म्हणाली, पापा, दिस इज माय फ्रेंड अविनाश. मग ती जयवंतकडे हात करून म्हणाली, अँड दिस इज अवीज फादर जयवंत अंकल. नंतर तिने श्रीकांतकडे हात करून अवी आणि जयवंतला सांगितलं, अँड दिस इज माय स्वीट पापा मिस्टर श्रीकांत मोरे. जयवंतने श्रीकांतला हॅलो म्हटलं, तर श्रीकांतने हाय म्हणत त्यांना उत्तर दिलं. मग कविता सर्वांना उद्देशून म्हणाली, तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. जयवंतने मान हलवून होकार दिला आणि कविता किचनकडे गेली. काही क्षण शांतता पसरली. मग श्रीकांतने जयवंतला विचारलं, बोला, माझ्या घरी येण्याचं काही विशेष कारण? जयवंतने क्षणभर अवीकडे पाहिलं आणि श्रीकांतला ठामपणे सांगितलं, श्रीकांत साहेब, बाकीच्या व्यर्थ गोष्टी बोलण्यात वेळ घालवण्याऐवजी स्पष्ट मुद्द्याचंच बोलतो. तुमची कविता आणि माझा अविनाश एकमेकांवर खूप प्रेम करतात. आता श्रीकांतला एक दुःखद धक्का बसला होताच, पण ते मनाने खूप कडक असल्याने त्यांच्यावर या गोष्टीचा काही फारसा फरक पडला नाही. मात्र त्यांच्या चेहऱ्यावर एक अचानक रागाचे भाव उमटले. श्रीकांतचा स्वभाव बघता क्षणीच जयवंतरावांच्या लक्षात आला होताच, पण प्रेमासाठी प्रेमानं समजवावं म्हणून जयवंत पुढे होऊन म्हणाले, आणि दोघांनी आता लग्न करायचं ठरवलंय. मुले आपलीच आहेत. मुलांच्या आनंदातच आपला आनंद असतो. ते सुखात तर आपण सुखात. आता त्यांनी ठरवलंच आहे तर. काही क्षण स्तब्धता पसरली. शांततेच्या वातावरणानंतर श्रीकांतराव हळुवारपणे सोफ्यावरून उठून बाजूला आले. पाठीवर हात बांधून ते इकडे तिकडे फिरत काहीतरी विचार करू लागले. त्यानंतर पुन्हा जयवंतराव म्हणाले, मोरे साहेब,
आता तुमच्या निर्णयावर या दोघांचं भविष्य अवलंबून आहे. श्रीकांत पाठमरे होऊन म्हणाले. जयवंतराव, काही मुलांचं असं असतं ना, एखाद्या श्रीमंत मुलीला पटवायचं, तिच्याशी लग्न करायचं आणि तिची सर्व इस्टेट हिसकावून घ्यायची. आता हे ऐकून जयवंतरावांना थोडा राग आला होताच, पण तरीही ते पोराच्या प्रेमाखातर शांत होते. जयवंतरावांनी अवीबद्दल खात्रीने सांगितलं. अवी असा मुलगा नाही आहे. मग श्रीकांतराव जयवंतकडे वळून म्हणाले. हो, असंच असतं. कविता माझी एकुलती एक मुलगी आहे. मी तिला किती श्रीमंतीत आणि ऐशोआरामात वाढवलंय माहीत आहे का तुम्हाला? अशा एका मोबाईल शॉपीत नोकरी करणाऱ्या मुलाबरोबर संसार करायला तिला काही भिकेचे डोहाळे लागले नाहीत. तुमच्या कानांवर असू देत म्हणून सांगतो, तिच्या नैतिक बुद्धीवर काहीतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न केलात तर याचे परिणाम खूप वाईट होतील, लक्षात ठेवा. हे ऐकून अविनाश खूप नाराज झाला. त्याचा चेहराच एकदम काळवंडला. कविताबरोबर बघितलेली स्वप्ने धुळीला मिळणार या विचाराने त्याच्या पोटात गोळा आला होता. जयवंतरावांनी अवीच्या मनात झालेली घालमेल ओळखली आणि ते पुन्हा शांतपणे श्रीकांतला म्हणाले. मोरेसाहेब, प्रेम आंधळं असतं. ज्या मुलाबरोबर तुम्ही कविताचं लग्न ठरवाल तो मुलगा कविताला आवडेल का? लगेच श्रीकांत ताडकन म्हणाले. त्याची काहीच गरज नाही. या घरात माझे निर्णय अंतिम असतात. मग जयवंतराव म्हणाले. ठीक आहे, पण चुकत आहात तुम्ही मोरेसाहेब. आता श्रीकांत रागाने म्हणाले. आमच्या घरचे निर्णय आम्ही घेऊ, तुम्ही नका शिकवू आम्हाला. तेवढ्यात कविता किचनमधून ट्रेमधून चहाचे 4 कप घेऊन आली. परिस्थिती पाहून तीही अचानक गोंधळली. अवीही गोंधळलेला होता. त्याला आता काय बोलावे सुचत नव्हते. जयवंतरावांनी क्षणभर कविताकडे पाहून ठामपणे म्हटलं. आम्हाला कविताचा निर्णय हवाय. मग श्रीकांतराव रागाने म्हणाले. निघा आणि गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही श्रीमंत घराची पायरी चढताना त्यांच्या स्टेटसचा विचार करत जा. असे कोणाच्याही घरात घुसत जाऊ नका. आता जयवंतराव हलक्या रागात सोफ्यावरून उठून उभे राहिले. अवी त्यांच्यासोबत उठून उभा राहिला. अवी आता पुरात सटपटला होता. जयवंतरावांनाही आता राग यायला लागला होता. जयवंतराव रागात म्हणाले. मोरेसाहेब, अपमान करताय तुम्ही आमचा. आता कविताही मध्ये बोलली. काय हे पापा, घरी आलेल्या पाहुण्यांशी असं वागतात का? श्रीकांत कविताला रागाने चूप, एकदम चूप म्हणाले आणि अवी व जयवंतला म्हणाले. या तुम्ही. अवी खूप काही आशेने आणि समजावण्याच्या हेतूने या घरी आला होता, पण आता त्याला काही बोलण्याची इच्छाच उरली नाही. जयवंतने क्षणभर कविताकडे पाहिलं. कविता हातात चहाचा ट्रे घेऊन तशीच उभी होती. जयवंत रागाने अवीच्या हाताला धरून दरवाजाकडे निघाले. अवी नाराज होऊन अजून काहीतरी अपेक्षेने बाबा बाबा म्हणत कविताकडे पाहत होता. जयवंत अवीला दरवाजाकडे ओढत म्हणाले. चल गप गुमान. कविता अवी आणि जयवंतला ओरडून म्हणाली. अंकल, चहा तरी घेऊन जा. जयवंत दरवाजाकडे चालताच थांबून पाठमोरेच रागाने म्हणाले. या घरात चहाच काय, पाणीसुद्धा घेणार नाही मी कधी. या घरची पायरीसुद्धा कधी चढणार नाही मी. जयवंत पुन्हा रागाने अवीच्या हाताला पकडून दरवाजाकडे चालू लागले. अवी रडवेल्या चेहऱ्याने कविताकडे मागे पाहत पाहत जयवंतबरोबर दरवाजाकडे चालू लागला होता. कविताही नाराज चेहऱ्याने अवीकडे पाहत राहिली होती. जयवंत आणि अवी दरवाजातून बाहेर गेले. कविताने नाराजीने हातातला चहाचा ट्रे टिपाईवर ठेवला आणि ती श्रीकांतजवळ गेली. कविता काहीतरी समजावण्याच्या हेतूने श्रीकांतला म्हणाली. पापा. तेवढ्यात लगेच तिचं वाक्य तोडत श्रीकांत रागाने म्हणाले. शटअप. अशा भिकारड्या पोराशी प्रेम करायला लाज नाही वाटली तुला? अगं निदान आपल्या स्टेटसच्या मुलाबरोबर तरी. कविता नाराजीने म्हणाले. पापा, अवी खूप छान मुलगा आहे. पुन्हा श्रीकांत रागाने म्हणाले. 4 दिवस नाही, पुरा आयुष्य काढायचं आहे तुला त्याच्यासोबत. नुसतं दिसायला छान असून चालत नाही, संसार करायला पैसेही लागतात. अगं त्याचा 1 महिन्याचा पगार तुझ्या फिरण्याला तरी परवडेल का त्याला? अगं तुला श्रीमंतीत ऐशोआरामात वाढवलंय मी, ते अशा पोराशी लग्न करायला नाही. आणि तू तरी थोडा विचार करायचास ग. आता कविता खरंच हळूहळू थोड्या वेगळ्या विचारात घुसली. तिच्याही डोळ्यासमोर आता हळूहळू तिच्या श्रीमंतीचं स्वप्न येऊ लागलं होतं. श्रीकांतने कविताला जवळ घेऊन सोफ्यावर बसवलं आणि स्वतः तिच्या जवळ बसून तिला प्रेमाने समजावलं. हे बघ कविता, तुला वाटत नाही का तुला जसं आत्तापर्यंत सुख समाधान ऐशोआराम मिळालं तसं आयुष्यभर मिळावं? कविता म्हणाली. हो पापा, पण श्रीकांतने तिला पुन्हा समजावलं. मग त्यासाठी तुला श्रीमंत मुलाशीच लग्न करायला हवं ना? बरं, ते जाऊ दे. तू ते सगळं डोक्यातून काढून टाक. अगं मी तुला सरप्राईज देणारच होतो. कविता आनंदी होऊन म्हणाली. काय पापा? आता मुलगी आपल्या विचारांशी संलग्न झाली हे बघून श्रीकांत आनंदाने तिला म्हणाला.
मी तुझं लग्न एका श्रीमंत PSI मुलाबरोबर ठरवलंय. ते आपल्यापेक्षा इतके श्रीमंत आहेत की त्यांच्यासमोर आपल्याला जायची धाडसही होणार नाही. मी माझ्या एका मित्राच्या मध्यस्थीने हे लग्न ठरवलंय. तुला खूप सुखात राहायचं आहे तिथं. हे ऐकून कविता क्षणात अवीला विसरली आणि खूप खुश झाली. कविता अत्यंत खुश होऊन म्हणाली, खरंच पापा, सच अ गुड न्यूज पापा. मी आज खरंच खूप खुश आहे. मी आता बाकीचं काहीच डोक्यात घेणार नाही पापा. श्रीकांतच्या बोलण्याने कविताच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. तिने आजपर्यंत कधीच पैशाचा विचार केला नव्हता. तिला वाटले होते की प्रेमच सर्वस्व आहे. पण पापाने सांगितलेल्या गोष्टी तिला पटू लागल्या होत्या. तिच्या डोळ्यासमोर तिच्या श्रीमंतीचं ऐषारामाचं आयुष्य नाचू लागलं होतं. ज्या आवीच्या प्रेमात ती अखंड बुडाली होती, तो आवी तिला अचानक खूप लहान वाटू लागला होता. त्याचं मोबाईल छापीतलं काम तिला क्षुल्लक वाटू लागलं होतं. श्रीकांतने कविताच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले होते आणि लगेच त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू उमटले. तो तिला म्हणाला, बघ, मी म्हणालो होतो ना, 4 दिवस प्रेमाचं आंधळेपण असतं, पण आयुष्यभर जगण्यासाठी पैसा लागतो, प्रतिष्ठा लागते. कविताने काहीही उत्तर दिलं नाही. ती फक्त विचारात मग्न झाली होती. तिने आजपर्यंत आवीच्या साध्या राहणीमानाकडे कधी लक्ष दिलं नव्हतं, पण आज तिला तेच खटकू लागलं होतं. तिला आठवलं, आवी तिला नेहमी साध्या हॉटेलमध्ये घेऊन जायचा, तर तिचे इतर श्रीमंत मित्रमैत्रिणी तिला पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जायचे. तिच्या मनात आवीबद्दलची भावना हळूहळू कमी होऊ लागली होती. श्रीकांतला हे स्पष्ट दिसत होतं. त्याने संधी साधत पुढे तिला विचारलं, तर मग काय, PSI मुलाला भेटायला तयार आहेस ना? कविता अजूनही विचारातच होती. तिने शांतपणे मान हलवून होकार दिला. तिच्या होकाराने श्रीकांत खूप आनंदित झाला होता, म्हणून तो खुश होऊन तिला म्हणाला, गुड. आणि हो, आता ही गुड न्यूज तूच तुझ्या तोंडाने मम्मीला जाऊन सांग, आणि आता तू तिला सरप्राईज दे. कविता ओके पापा म्हणाली आणि सोफ्यावरून उठून हसत किचनकडे निघाली. तेवढ्यात श्रीकांतने पुन्हा तिला हाक दिली. कविता थांबली आणि तिने पुन्हा पापांकडे वळून पाहिलं. मग श्रीकांतने तिला अजून एक गोष्ट समजावली. म्हणाला, हे बघ, त्या आवीला उद्याच्या उद्या जाऊन समजावून सांग, तुझं लग्न ठरलंय म्हणून. पुन्हा गोंधळ नकोय मला. कविता ओके पापा म्हणाली आणि पुन्हा आनंदाने किचनकडे गेली. श्रीकांत खुश होऊन कविताकडे हसऱ्या चेहऱ्याने पाहतच राहिला. त्याला आता समाधान वाटलं होतं की त्याची मुलगी अखेर तिच्या स्टेटसनुसार विचार करत होती. कविताने आपल्या वडिलांच्या निर्णयाचा स्वीकार केला होता. तिचं प्रेम तिने ऐषारामासाठी सोडलं होतं. आता या कविताच्या निर्णयाचा अविनाशच्या आयुष्यावर काय परिणाम होईल, आणि प्रेम म्हणजे केवळ ऐषाराम आहे की भावनांचा संगम, हे तिला कधी कळणार? बघूयात पुढील भागात. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.